नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ॲपल मोबाईलबद्दल माहिती घेणार आहोत. तर ॲपल मोबाईल हा भारतामध्ये 2008मध्ये आला आणि ॲपलने सुरुवातीच्या 1 वर्षामध्ये भारतामध्ये 50,000 युनिट एवढा सेल केला. काही वर्षापूर्वी लोक म्हणायचे की किडनी विकून ॲपल घेतला का. तेही तितकंच खरं होतं, कारण ॲपल हा फक्त ठराविक लोकांकडेच होता. कारण तुम्हाला माहितीच आहे, कारण की तो महाग होता. 2015मध्ये ॲपलचा 18 लाख क्वांटिटी एवढा सेल होता. तोच 2016मध्ये 18 लाखावरून 25 लाख एवढा झाला आणि 2017मध्ये तोच 25 लाखावरून 32 लाख युनिट एवढा झाला. 2018मध्ये ॲपलने नवीन मॉडेल लॉन्च केला आयफोन 10 आणि एशियन आणि इंडियन मार्केट कव्हर करण्यासाठी त्यांनी सोबतच आयफोन XR आणि आयफोन SE हे 2 मॉडेलही लॉन्च केले. 2019मध्ये ॲपलचा प्रॉफिट 260 करोड होता, म्हणजेच तो 2020मध्ये 260%नी वाढला होता. 2020ला तोच 926 करोड एवढा झाला होता आणि 2021ला तोच प्रॉफिट 1200 करोड एवढा झाला होता. म्हणजेच ॲपलने 2021मध्ये 60 लाख युनिट सेल केले होते आणि तेच 2022मध्ये ॲपलने 70 लाख युनिट सेल केले. मेक इन इंडियामुळे ॲपलला याचा खूप मोठा बूस्ट भेटला, कारण पहिलं ॲपल इम्पोर्ट व्हायचा, त्यामुळे त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लागायची आणि त्यामुळे फोनची प्राईज ही जवळपास 20% महाग व्हायची. जर समजा तुमचा फोन जर 80,000चा असेल तर त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लागून तो तुम्हाला जवळपास 1 लाखाच्या आसपास पडायचा. 2017मध्ये आयफोन भारतात बनायला सुरुवात झाली, त्यामुळे त्याची इम्पोर्ट ड्युटी संपली आणि त्याची प्राईस एकदमच कमी झाली. तर मेनली आयफोन घेण्याची कारणं आहेत की काही लोक त्याला स्टेटस सिम्बल म्हणून वापरतात आणि दुसरं म्हणजे त्याची रिसेल व्हॅल्यू खूप जास्त असते. म्हणजे समजा की तुम्ही एखादा 40,000चा आयफोन घेतला आणि तुम्ही त्याला 1 वर्षानंतर विकताय, तर त्याची रिसेल व्हॅल्यू तुम्हाला जवळपास 28,000 ते 32,000च्या आसपास मिळेल. तर ॲपलचा सेल भारतात वाढण्याचे काही प्रमुख कारण आहेत, जसे की त्याच्या जे ट्रेड इन ऑफर असतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जुना फोन एक्सचेंज करून नवीन फोन तुम्ही त्याच्यावरती घेऊ शकता. तर आता तुम्ही म्हणाल की ॲपल जुने फोन घेऊन काय करणार. तर मित्रांनो, ॲपलमध्ये डेझी नावाची एक मशीन आहे, जी काय करते की तुमचा पूर्ण फोन डिसमेंटल करते आणि ज्याच्यामुळे काय होते की जे डिसमेंटल केलेले पार्ट आहेत तर ती ॲपल परत रियूज करते. तर हा ट्रेड इन ऑफरचा एक मेन बेनिफिट ॲपलसाठी आहे, ज्याच्यामुळे की ॲपलचा सेल आणखी वाढतो. आणि त्याचबरोबर ॲपल काही इव्हेंट्स करते सोशल मीडियातून, जे नवीन फोन लॉन्चसाठी एक विशेष प्रकारचा मार्केटिंग कॅम्पेन चालवते, तर त्याच्यामधूनही ॲपलचा सेल वाढतो. त्यासोबतच ॲपल जसं की फेस्टिव्ह ऑफर असतात. समजा की तुम्ही एखाद्या फेस्टिवलमध्ये एखादा फोन वगैरे खरेदी करताय, जसे की आता 26 जानेवारी वगैरे येते, तर त्या दिवशी 26 जानेवारी, दिवाळी असे जे आपले फेस्टिवल येतात, तर त्याच्यामध्ये ॲपल मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देते. समजा की तुम्ही एखादा 80,000चा एखादा फोन विकत घेत आहे, तर तोच फोन तुम्हाला फेस्टिव्ह सीझनमध्ये जवळपास 60,000 ते 65,000पर्यंत भेटून जातो. त्यानंतर ॲपलने भारतातील मोबाईल युजर लक्षात घेता भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. म्हणजे ॲपलने भारतामध्ये प्लॅन्ट सुरू केले व त्यासोबत रोजगार निर्मितीही सुरू केली. त्यानंतर पार्ट्स बाहेरून इम्पोर्ट व्हायचे व ते भारतामध्ये असेंबल व्हायचे, त्यामुळे फोनची किंमतही कमी झाली. ॲपलचा पहिला प्लॅन्ट भारतात आल्यानंतर त्यांनी आयफोन SE, 11, XR हे भारतातच असेंबल करायला सुरुवात केली. आता भारतामध्ये ॲपलचे अनेक स्टोअर आहेत, जसं की iCrest, इमॅजिन, iFuture, एपिट्रॉनिक्स, युनिकॉर्न हे एक ॲपलचे स्टोअर आहेत, जे की ऑफलाईन मार्केट कव्हर करण्यासाठी ॲपलने ठिकठिकाणी सुरू केले. सध्या भारतामध्ये जवळपास सर्वच आयफोन असेंबल होतात आणि ॲपलने त्यांचा सेल वाढवण्यासाठी एअरटेल, जिओ अशा अनेक कंपन्यांसोबत टायअप देखील केलेले आहे. सध्या भारतात सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या टॉप 4 फोनमध्ये 4ही मॉडेल ॲपलचेच आहेत. टॉफलरच्या रिपोर्टप्रमाणे ॲपलने 2023मध्ये 90 लाख मोबाईल युनिट सेल केले आणि त्याचा टोटल प्रॉफिट जवळपास 49,332 करोड एवढा होता आणि 2023मध्ये सर्वात जास्त विकला गेलेला आयफोनचा मॉडेल होता आयफोन 14 प्रो मॅक्स. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून मी असेच आणखी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहीन. तर चला तर मग परत भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.